नमस्कार. 25 नोव्हेंबर 2025 मालवण नगर परिषदेच्या प्रांगणात सौ ममता वराडकर यांचं नगराध्यक्ष पदाच्या पदभार स्वीकृतीसाठी नगर परिषद सभागृह आणि नगराध्यक्ष दालनाकडे जाण्याआधी पारंपरिक पद्धतीत स्वागत करण्यात आलं. सभागृहाकडे जाताना त्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे 10 नगरसेवक सोबत होते. नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदांचे पदभार नगर परिषदेचं सभागृह, नगराध्यक्ष दालन सोबत पक्षाचे वरिष्ठ ज्येष्ठ सहकारी, युवा, महिला तसंच नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक सोबतच माध्यमांचे प्रतिनिधी अशा विविध जणांच्या उपस्थितीत नूतन जबाबदारीचा रंग नगर परिषदेच्या वातावरणात दाटत होता. नूतन नगरसेवक दीपक पाटकर, सहदेव कापर्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव आणि नूतन नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, मेघा सावंत गावकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर यांची अनुभवी आणि उदयोन्मुख अशी लोकप्रतिनिधींची नवीन शृंखला जबाबदार पदभारीच्या मंचावर विराजमान होत होती. शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या देहबोलीत शहरसाठी नगराध्यक्ष म्हणून भूषवलेल्या त्यांच्या जबाबदारीची ज्योत आता नूतन नगराध्यक्षा सौ ममता वराडकर व सहकारी यांच्याकडे सोपवण्याची अदृश्य प्रक्रिया पूर्ण होत असल्याची भावना होती. नगराध्यक्षा व नगरसेवकांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी यांचा आनंद आणि उत्साह शिगेला पोचत होता आणि त्याचवेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे कुटुंबीय स्वतःला थोडं मागे ठेवून पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांचा पुरेपूर सन्मान राखत शुभेच्छा आणि छायाचित्र यांच्यासाठी वाट मोकळी ठेवत होते. गर्दी आणि वेळेचा समन्वय राखताना होत असलेल्या विविध घडामोडी ज्येष्ठ पदाधिकारी तथा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर स्वतः जातीने प्रसन्नता जपत वातावरणात तणाव वाढू नये याची काळजी घेत होते. मित्र पक्षातील आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही सोहळ्याच्या सांगतेआधी भेट घेत नगराध्यक्षा सौ ममता वराडकर व शिवसेना नगरसेवकांचं अभिनंदन करत खिलाडू वृत्तीच्या रंगात शुभेच्छा दिल्या. शुभेच्छुकांची रीघ लागलेली होती. नगरसेवेच्या जबाबदारीचा परीघ उलगडायची प्रक्रिया सुरू होत होती आणि जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनपर संदेश सूचित करत होता की नगर परिषदेच्या कसोटीतील निवडणुकांचा पहिला डाव संपलाय आणि वचनपूर्तीसोबत विकासाच्या जबाबदारीची इनिंग सुरू झाली आहे. पदभाराचा स्वीकार ही मालवण रंगातली अमूल्य ठेव आहे अशाच भावनेचे स्मरण होत होते. शुभेच्छेचे प्रत्येक पुष्प हे अधिकार मूल्यापलीकडे जाऊन सेवेसाठी पूजनीय बनत होते. वरिष्ठ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनपर मनोगत हे नूतन पदभारासाठी आश्वासकपणाने उजळणीचा रंग भरले.